श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। रावसाहेब पाटील व वैभव पाटील हत्याकांड प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करंकाळ यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र, शिंदे सेनेत प्रवेश करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ। देवपुरातील श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रातील बाल संस्कार विभागाच्या वतीने अपरिचित मावळे हा कार्यक्रम संपन्न। सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याने प्रशासकीय अधिकारी व शस्त्रक्रिया विभागातील ब्रदरवर केला चाकूने हल्ला। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील रावसाहेब पाटील व वैभव पाटील हत्याकांड प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत माजी नगराध्यक्ष बाजीराव उर्फ सुभाष पवार यांच्यासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर परिसरातील वानखेडकर नगरात सन 2018 मध्ये पूर्व वैमनस्यातून घडलेल्या रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या निर्गुण दुहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत माजी नगराध्यक्ष बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार यांच्यासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। तसेच एका आरोपीस 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली असून एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। हा निकाल गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री आर पुलाटे यांनी दिला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सन 2018 मध्ये होळी सणाच्या दांडी पौर्णिमेनिमित्त शहरातील गल्ली नंबर 6 येथे पवनपुत्र व्यायाम शाळेसमोर होळीचा दांडा काढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या ठिकाणी रावसाहेब धगाजीराव पाटील व त्यांचा लहान भाऊ प्रशांत धगाजीराव पाटील असे दोघे गेले होते। यावेळी तेथे या दोघा भावांशी जयराज पाटील, ऋषिकेश पाटील, सोनू पवार, हर्षल उर्फ दादू पाटील, भूपेश उर्फ भूपेंद्र पाटील व भूषण कापकर यांनी वाद घालून दोघांना शिवीगाळ केली होती। तसेच तुमचा काटा काढावा लागेल अशी धमकी दिली होती। यानंतर 6 जून 2018 रोजी देवपुरातील दत्त मंदिर चौकात जयराज पाटील याने रावसाहेब पाटील यांचा मुलगा वैभव पाटील यास खुन्नस दिली होती। 7 जून 2018 रोजी जिल्हा परिषदेत प्रशांत पाटील व त्यांचा लहान भाऊ ओमप्रकाश पाटील गेले असता तेथे गौरव बाजीराव पवार याने दोघांशी वाद घालून माझे वडील बाजीराव पवार यांनी सुपारी देऊन तुमचा खात्मा करण्यास सांगितले अशी धमकी दिली होती। त्याच दिवशी हर्षल उर्फ दादू पाटील याने वैभव पाटील यास घराजवळ येऊन शिवीगाळ केली होती। याशिवाय सन 2015च्या बाळापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी रावसाहेब पाटील यांनी बाजीराव पवार यांच्या पॅनल विरोधात काम केल्यामुळे दोन्ही गटात वैमनस्य निर्माण झाले होते। दिनांक 8 जून 2018 रोजी सायंकाळी हितेश उर्फ आकाश राजेंद्र देवरे याने फोन करून रावसाहेब पाटील यांचा ऋषिकेश पाटील पाठलाग करीत असल्याची माहिती प्रशांत पाटील यांना दिली। त्यानंतर ते व त्यांचा भाऊ ओमप्रकाश पाटील पुतण्या योगेश रावसाहेब पाटील हे वानखेडकर नगरकडे निघाले। तेव्हा बोरसे नगरात जयराज पाटील व ऋषिकेश पाटील यांच्या घरासमोर गौरव बाजीराव पवार, जयराज पाटील, ऋषिकेश पाटील, सोनू पवार, हर्षल उर्फ दादू पाटील, भूपेश उर्फ भूपेंद्र पाटील, भूषण कापकर यांच्यासोबतचे इतर 4 ते 5 जण रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पितापुत्रावर कुकरी, तलवार व कोयता अशा हत्यारांनी हल्ला करताना दिसून आले। संबंधितांनी शस्त्राने पितापुत्राच्या अंगावर व डोक्यावर सपासप वार केले व ते घटनास्थळावरून दुचाकीने पळून गेले। पितापुत्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांना तातडीने त्यांच्या भावांनी उपचारासाठी देवपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून पितापुत्रास मृत घोषित केले। या प्रकरणी प्रशांत धगाजीराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांनी केला। त्यानंतरचा उर्वरित तपास सतीश गोराडे यांनी पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तंवर यांनी कामकाज पाहिले, तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट निलेश जी दुसाने यांनी बाजू मांडली। या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश 4 जयश्री आर पुलाटे यांच्या न्यायासनासमोर चालले। सरकार पक्षाकडून न्यायालयात तब्बल 32 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। यात घटनास्थळ पंच, हत्यार जप्ती पंच, फिर्यादी प्रशांत पाटील, हरीश अनिल शिंदे, मोबाईल कंपनीचे नोडल अधिकारी डॉक्टर रमेश गटरी, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, तपास अधिकारी सरिता भांड व सतीश गोराडे यांची साक्ष नोंदवण्यात आली। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हितेश उर्फ आकाश उर्फ शेंड्या राजेंद्र देवरे हा पितूर झाल्याने त्यास सरकार पक्षाने तपासले नाही। सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, रासायनिक विश्लेषण अहवाल व उपलब्ध पुराव्यांचा आधार घेत सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्याचा युक्तिवाद केला। न्यायालयाने सर्व पुराव्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करून निकाल दिला। या खटल्यात न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी आरोपी बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार, भूपेश उर्फ भूपेंद्र वाल्मिक पाटील, हर्षल उर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज श्यामकांत पाटील, ऋषिकेश श्यामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ आहिरे, आप्पा उर्फ अर्जुन भगवान आहिरे, गौरव बाजीराव उर्फ सुभाष पवार, सुभाष बाबूराव कापकर व भूषण निंबा पगारे या 11 जणांना भादवी
भादवी कलम 302 सह 120 ब व 149 अन्वये दोषी धरून दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाय आरोपी संदीप उर्फ विक्की दिलीप गळीस यास भादवी कलम 312 अन्वये आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याबद्दल 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. वैभव उर्फ सोनू अरुण पवार याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. याशिवाय भादवी कलम 143 अन्वये आरोपी भूपेश उर्फ भूपेंद्र पाटील, जयराज पाटील, ऋषिकेश पाटील, भगवान आयरे, अप्पा उर्फ अर्जुन आयरे, भूषण पगारे यांना 1 महिना सक्त मजुरी, कलम 149 अन्वये 6 महिने सक्त मजुरी, कलम 148 अन्वये 1 वर्ष सक्त मजुरी व कलम 341 अन्वये आरोपी क्रमांक जयराज वैभव व ऋषिकेश यांना 1 महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. ही सर्व शिक्षा संबंधित आरोपींना एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले, तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी हवालदार निरंजन साळुंके, अविनाश पटोळे, ॲडव्होकेट मयूर बैसाने, ॲडव्होकेट अमरसिंह सिसोदिया यांनी सहकार्य केले. तपासासाठी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे यांचे मार्गदर्शन लाभले. निर्दोष सुटलेले वैभव पवार यांच्यातर्फे ॲडव्होकेट श्यामकांत पाटील यांनी बाजू मांडली. दरम्यान या खटल्यातील आरोपी वैभव पवार व संदीप वेळीस यांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी दिली आहे. दिनांक 8/6/18 रोजी देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसे नगर होते, त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती. यात एकूण 13 आरोपी होते. 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे. त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे. त्याप्रमाणे विक्की वेळीस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. दिनांक 8/6/18 रोजी माझा मोठा भाऊ रावसाहेब व पुतण्या वैभव याचा निर्गुण खून झाला होता. त्या लढ्याला आज आम्हाला यश मिळालं आहे. आज जो जिल्हा सत्र न्यायालयात निकाल आला आहे त्या निकालाने आम्ही पूर्ण समाधानी आहे. माझा न्याय व्यवस्थेवर व पोलीस प्रशासनावर जो विश्वास होता तो आज खरा ठरला आहे. आज हा जो निकाल आला त्यात 2 जण सुटले, त्याची आम्हाला खंत आहे. त्याच्यासाठी आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अपील करणारच आहोत. आज हा जो निकाल आला त्यासाठी आम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागले. खूप आम्हाला धमक्या आल्या, पैशांचे प्रलोभन आले, तरी आम्ही न डगमगता खंबीरपणे उभे राहून आम्हाला आज रोजी हा न्याय मिळाला आहे. झाली, शिवीगाळ झाली. आजही तुम्ही बघितलं असेल की सगळेजण मला शिवीगाळ करत होते, दमदाटी करत होते. तरी मला पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी मला इतके दिवस खूप सहकार्य केलं आहे, तरी अजून पुढे मला असंच सहकार्य करावं जेणेकरून मी उच्च न्यायालयात देखील खंबीरपणे लढा देऊ शकेल. संरक्षण मिळावं ही पण माझी न्यायालयाला विनंती. मला 11 जणांना जन्मठेप झाली आहे, 11 जणांना डबल जन्मठेप झाली आहे, 1 जणाला 5 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि 1 जणाला कोर्टाने पुराव्यावर निर्दोष सोडला आहे. तरी त्याच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. आमची हीच इच्छा आहे की त्या 2 जणांनाही डबल जन्मठेपेची शिक्षा व्हावी. यासाठी आम्हाला योगेंद्र सिंह तवर सर, जिल्हा सरकारी वकील यांचे आणि ॲडव्होकेट निलेश दुसाने सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले. यात सरिता बापू भांड मॅडम तसेच सतीश गोराडे सर यांनी जो अत्यंत सुरेख तपास केला होता त्याच्यात बारीक अभ्यास करून कोर्टाच्या सगळ्या कोर्टाच्या बारीक गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे मी देवेंद्र सिंह तवर सरांचे व निलेश दुसाने सरांचे खूप आभार मानतो. तसेच न्यायमूर्ती श्रीमती जयश्री पुलाटे मॅडम यांचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी मला व माझ्या परिवाराला न्याय मिळवून दिला. धुळे शहराचे शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी आपल्या राजकीय जीवनाचे नंदनवन करण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले असून पुढील आठवड्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. माहिती देताना करणकाळ यांनी सांगितले की दिनांक 12 मार्च रोजी मी ठाकरेंच्या शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिनांक 11 आणि 12 असे 2 दिवस
दिवस मी मुंबईत होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. गेल्या 1.5 तपांपासून मी भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत आहे. शिंदे साहेबांना मी नंदनवन येथे भेटलो. आता माझा राजकीय नवीन जन्म झाला आहे. माझ्या राजकीय जीवनाचे नंदनवन करण्यासाठी मी शिंदेच्या सेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. 2016 ते 2026 अशी 10 वर्षे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हा प्रमुख पदासाठी मी गेल्या 3 वर्षापासून इच्छुक होतो. परंतु जिल्हा प्रमुख पदाची इच्छा सार्वजनिक करता पक्षांतर्गत विरोधक जागे झाले. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होतो, परंतु मला तिकीट दिले गेले नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून धुळ्यात अत्यंत सामान्य फाटक्या उमेदवारांना उभे केले. त्यांना मुंबईतून कोणत्याही प्रकारची रसद पुरवण्यात आली नाही, सहकार्य मिळाले नाही. जिल्हा प्रमुख पद, विधानसभेचे तिकीट आणि मनपा निवडणुकीच्या वेळी न करण्यात आलेले सहकार्य यामुळे ठाकरेंच्या सेनेला मी जय महाराष्ट्र करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ करंकाळ हे उपस्थित होते. प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा. 12 मार्चला मी शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे. 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं. पण मला असं वाटतंय की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचंय, नवीन घडवायचं, नवीन इतिहास करायचा आहे, दीनदुबळ्यांसाठी, गरजूंसाठी जर काही काम करायचंय तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे. म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये, तुमच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो. त्यांनी मला 5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंगा आपल्याकडे येत आहे, त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो. बापूजी, उद्धव ठाकरे गटामध्ये तुम्ही होतात, तुम्हाला सहसंपर्क मंत्री देखील नाही काही नाही. ते पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिली, जिल्हा प्रमुख नाही दिलं, त्यांना असं वाटत असं नेतृत्वाला की त्याला ऐकचा मनुष्य नाही दिलं नसं काय. आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे. 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, आपण शिवसेनेची स्तुती केली आहे, भाजपमध्ये बी होतो पूर्वी, त्यांची स्तुती केली आहे. तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही. सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे. माझं पत्र बी दोन ओळीचं आहे. उलट मी इथे बी सांगितलंय की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा, माफी मागा, हे जाहीर केलेलं आहे. काही आपल्याला त्यांच्याबद्दल काही राग दोष नाही. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी येणाऱ्या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीस प्रारंभ करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रस्ता डांबरीकरण कामाचे महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. धुळे शहरात जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. जयंतीच्या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने अनुयायी स्मारक स्थळी उपस्थित राहतात. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून संतोषी माता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत डांबरीकरण कामाचा रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्याचा शुभारंभ मायादेवी परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेवक सुनील बैसाने, चेतन गवळी, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, शहर अभियंता चंद्रकांत उगले, इंजिनियर प्रणव शिंदे, ठेकेदार अजय वाघ आदि उपस्थित होते. हमारे महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके जो पुतले के पास में हमने जो अभी रोड का उद्घाटन किया, उद्घाटन करते हुए हमें बहुत ही खुशी हुई. और मैं यहाँ पर यह बोलना चाहूँगी कि जो हमारे पालक मंत्री रावल भाऊ, उसी तरह हमारे जय कुमार रावल भाऊ, उसी तरह हमारे गिरीश भाऊ महाजन, धर्म योद्धा अनूप भैया और हमारे महानगर पालिका के कर्तव्य दक्ष आयुक्त साहब, इनके सहकार्य से और जो हमारे प्रभाग क्रमांक 11 के तीनों नगर सेवक जो कि अपना निवेदन लेके हमारे पास आए और उनकी जो यहाँ पर मांगनी थी कि मैडम अभी जो 14 तारीख को जो हमारा ये प्रोग्राम आ रहा है 14 अप्रैल का, बाबा साहेब आम्बेडकर का जो जन्म दिवस है और हमारी सभी धुळे शहर की जनता है यहाँ पर हमारे धुळे शहर में उस दिन जैसे कि हमारे इधर दिवाली हमारी चारों तरफ नजर आती है, तो सभी और यहाँ पे धुळे शहर की जनता पासी में यहाँ पर पुलिस स्टेशन है, उसके बाद में हमारे जो एसपी साहब का जो यहाँ पे कार्यालय है, उसी तरह यहाँ पे एसटी स्टैंड है, हमारे रिक्शा चालक है, टैक्सी, सभी की यह मांगनी कई दिनों से चालू थी. उन्होंने हमें निवेदन दिया, उसका हमने पूरा ध्यान रखकर
यहाँ पे रोड का काम है। उसी तरह से 5 तारीख से यहाँ पे कुछ नागरिकों का कहना है कि भाई जो लाइटिंग है, लाइटिंग भी 5 तारीख से लगा दी जाएगी। और जो भी यहाँ पर उन्होंने हमारी मांगे की है, सभी मांगे हम उनकी पूरी करेंगे। इतना कहकर मैं मेरे 2 शब्द जळगाव ते नाशिक त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे निघालेल्या श्री स्वामी समर्थ पायी पालखी सोहळ्यानिमित्त देवपुरातील श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रातील बाल संस्कार विभागाच्या वतीने अपरिचित मावळे हा कार्यक्रम घेण्यात आला। जळगाव ते नाशिक त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे निघालेल्या श्री स्वामी समर्थ पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्र देवपूर धुळे येथे केंद्रातील बाल संस्कार विभागाच्या वतीने एक अनोखा व प्रेरणादायी अपरिचित मावळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात समाजसेवा, संस्कार व अध्यात्म यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। पालखी सोहळ्याच्या सेवेत सहभागी होत अनेक युवा सेवेकरांनी उत्साहाने आपली सेवा रुजू केली। या सेवेत बाल संस्कार प्रतिनिधी मनीषा आखाडे, कल्याणी शिंदे, स्वप्नील सैंदाने, दीप्तेश पाटील, विशाल देसले तसेच युवा सेवेकरी कल्याणी माळी, तृप्ती ओरले, भावना पाटील, यश पाटील या सर्व युवा सेवेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची सेवा बजावली। या उपक्रमामुळे तरुणांमध्ये संस्कार, सेवा व अध्यात्माची भावना दृढ होत असून पालखी सोहळ्याचे वातावरण अधिक भक्तिमय व प्रेरणादायी झाले आहे। उपस्थितांनी या सर्व युवा सेवेकरांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचे स्वागत केले। श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा, संस्कार आणि एकतेचा संदेश पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आम्ही 80% समाजकार्य व 20% अध्यात्म या मुक्तीप्रमाणे परमपूज्य गुरुमुलांच्या आदेशाने अपरिचित मावळे व वेशभूषेतून आम्ही शिवचरित्र सादर करीत आहोत। त्याप्रमाणेच या अनुषंगाने आपण श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जळगाववरून पालखी या गुरुपीठ त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी पालखी सोहळा जात आहे। त्या पालखी सोहळ्यानिमित्त आज 12 तारखेला गुरुवारी रचना हॉल ते श्री ऐकरा देवी मंदिरापर्यंत पायी पालखी सोहळा होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा। या पायी पालखी सोहळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ विद्यानगर सेवा केंद्र देवपूर धुळे या बाल संस्कार विभागाच्या वतीने आम्ही सर्व बाल संघाचे प्रतिनिधी, सर्व बाल संघाचे विद्यार्थी मिळून अपरिचित मावळे व शिवकालीन वेशभूषेतून शिवकालीन चरित्र आपण या ठिकाणी सादर करीत आहेत। उद्देश एवढाच आहे की आज जी नवीन तरुण पिढी येते तिला शिवाजी महाराज समजले पाहिजे व अध्यात्मही समजला पाहिजे व शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचा इतिहास हा आजकाल लपत चालला आहे कालांतराने पुढे जसं आधुनिक युग वाटत जसं आमचा हाच प्रयोग आहे की बुवा जी तरुण पिढी जे युवा मुलं आहेत त्यांना शिवाजी महाराज समजले पाहिजे व अध्यात्मही समजले पाहिजे। प्रोग्राम आम्ही बाल संस्कार केंद्रामध्ये घेणार आहोत आणि याच्या पुढे पण चालूच ठेवणार आहोत। आणि या उपक्रमामध्ये मुलांना असं सांगितलं जातं की शिवाजी मावळे वगैरे हे सगळे मुलं विसरून गेलेले आहे, त्यामुळे बाल संस्काराला आम्ही हे मुलांना दाखवण्यात येते। धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी व शस्त्रक्रिया विभागातील ब्रदर अशा दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला असून हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी सुनील वाघ याने प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि शस्त्रक्रिया विभागातील ब्रदर महेंद्र बोरसे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। शहरातील साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुनील वाघ हा हॉस्पिटल परिसरात आरडाओरड करत होता। त्यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि शस्त्रक्रिया विभागातील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी वाघ याने आपल्याजवळ चाकू काढून दोघांच्या मानेवर वार करत त्यांना गंभीर दुखापत केली। घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतले। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। प्रसाद डेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र डेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्ड बॉयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला व 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे। याच्यासाठी आता तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि
सेवा हॉस्पिटलमध्ये याच्या पुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी. तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. आणि सदर घडलेल्या प्रकाराबद्दल पूर्ण हॉस्पिटलतर्फे निषेध करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रावसाहेब पाटील व वैभव पाटील हत्याकांड प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करणकाळ यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र, शिंदे सेनेत प्रवेश करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ. देवपुरातील श्री स्वामी समर्थ विद्यानगर केंद्रातील बालसंस्कार विभागाच्या वतीने अपरिचित मावळे हा कार्यक्रम संपन्न. सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याने प्रशासकीय अधिकारी व शस्त्रक्रिया विभागातील ब्रदरवर केला चाकूने हल्ला. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.